उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून कंपन्यांच्या प्रतीक्षेत बेरोजगार युवक असताना केवळ काही धनाढ्य लोकांनी उद्योग करण्याच्या नावावर जमिनी ताब्यात घेऊन पडीक ठेवल्यात, तर काही उद्योग चालू करण्याच्या नावावर शेती करताना दिसून येत आहेत। त्यामुळे एकंदरीत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण रोजगारासाठी भटकंती करत महानगराकडे पलायन करत असलेलं दयनीय अवस्था दिसून येत आहे। हे आहे उमरगा शहरातील MIDC। उमरगा शहरातील औद्योगिक वसाहतीत हयात असलेल्या काही कंपन्यांना NTV न्यूज मराठीने भेट दिली असता या ठिकाणच्या उद्योग क्षेत्रात उत्पादन काय आणि कसं होतंय हे दाखवण्यात प्रायोरिटीच्या नावाखाली येथील कर्मचारी वर्ग स्पष्ट नकार दिलाय। एवढंच काय तर एकूण कामगार संख्या आणि त्यात लोकल आणि परप्रांतीय किती आहे, त्यांना भेटणाऱ्या कामाचा मोबदला किती, शासनाच्या नियमानुसार आहे का, शासनाच्या नियमांना पायदळी तुडवून काय कारभार चालू आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये। तर येथील चालू असलेल्या कंपन्यांमध्ये लेबर ऍक्ट अंतर्गत नियम पाळण्यात येतात का, यावर मात्र अनेकांनी चुप्पी साधली। उमरगा येथील औद्योगिक वसाहतीचा बोलबाला जरी मोठा असला तरी तेथील फक्त 5 ते 10% उद्योग चालू असून बाकी जमीन उद्योगाच्या नावाखाली धनदांडग्या गुंतवणूकदारांनी दाम दुपटीसाठी जमिनी बळकावून ठेवल्याचं चित्र दिसतंय। उमरगा औद्योगिक वसाहती ही सगळ्यात मराठवाड्यातली माझ्या मताने की सगळ्यात मोठी आमच्या उमरगा तालुक्याची औद्योगिक वसाहत आहे। पण इथं ऍक्च्युअली बघायला असं मिळत आहे की जो सध्याच्या ज्या कंपन्या आहेत युवकांना रोजगार द्यायचं सोडून बाहेरचे परप्रांतीय येऊन इथं काम करतात आणि आमचे लोकल लोकांना मुंबई पुण्यासारख्या त्या ठिकाणी काम करायला जावं लागतं। हेच सगळ्यात मोठे आमचं दुर्दैव आहे। माझी अशीच तुम्हाला विनंती आहे ह्याच्या माध्यमातून की या ठिकाणी जे कंपन्या चालू आहेत त्या ठिकाणी आमच्या युवकांना रोजगार भेटला पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे। असताना या औद्योगिक MIDC म्हणजे ज्याला आपण MIDC म्हणतो त्या MIDCचं क्षेत्रफळ ह्या मराठवाड्यामध्ये अतिशय मोठी वसाहत म्हणून आज ज्याची गणना होती हे आनंदाची बाब आहे। परंतु एक दुःखाची झालर त्याला जोडली गेलेली आहे। तिथं कमी प्रमाणामध्ये उद्योगधंदे यायला तयार नाही आहेत। सगळ्या सुखसुविधा तिथं उपलब्ध असताना दळणवळणाची साधनं उपलब्ध असताना सुद्धा इथं एखादा मोठा उद्योगपती येण्यासाठी झगत नाही। त्यामुळं इथल्या राजकीय ज्या प्रतिनिधींनी या ठिकाणी प्रयत्न करून या MIDC मध्ये जास्तीचा उद्योग धंदे करणारे चांगले उद्योजक या ठिकाणी जर आपण त्यांना जर व्यवस्थितरित्या जर त्यांचं म्हणजे काही धनाढ्य लोकांनी तर जमिनी घेऊन ठेवल्या सर। हा ते तर चालत नाही। आम्ही ज्या वेळेला ऑब्झर्व केलं, ज्या वेळेला आम्ही फेरफटक्या मारण्यासाठी गेलो त्यावेळेला सांगत आलेत की अतिशय मोठे जे तगडे पैशावानेनं जे तगडे असलेली माणसं यांनी तिथली औद्योगिक वसाहतीमधल्या जागा घेतलेल्या आहेत नाममात्र शासकीय भुगतानावरती। परंतु त्याचा आता बाजारभाव जर काढला तो गगनाला भिडलेला आहे। म्हणजे तुम्ही औद्योगिक क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहात का श्रीमंत होण्याचा एक उद्योग या उद्योग संस्थेमध्ये करत आहात, हाच प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला मनाला पडला। त्यामुळं ह्या होणाऱ्या लूटमारीला कुठंतरी तुमच्या या इलेक्ट्रिकल मीडियाच्या माध्यमातून त्याला कुठेतरी चाप बसवण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांना व्हावा हीच आपल्याला स्थानिक लोकांना रोजगाराची संधी भेटण्याबद्दल काय सांगता येईल? स्थानिक रोजगाराबद्दल जर बोलायचं झालं तर तिथं जे आज बोटावर मोजण्या एवढे जे उद्योग आलेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो आम्ही। परंतु त्याचबरोबर जर अभिनंदन त्यांना खऱ्या अर्थानं जर करून घ्यायचं असेल, स्थानिक पुत्रांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाही आहे आणि ज्या राज्यातला उद्योगपती या ठिकाणी उद्योग टाकतो त्याच राज्यातली तो युवक इथं घेऊन येतो, त्याची आम्हाला खंत या ठिकाणी वाटते। त्यामुळं आमच्या स्थानिक पुत्रांना जर तिथं रोजगार उपलब्ध झाला तर या रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांना खऱ्या अर्थानं काम मिळेल आणि गैरमार्गाला चाललेली आमची युवा पिढी
या ठिकाणी सक्षम बनण्याचं काम होतं। अनेकांनी 99 वर्षाच्या करारावर दाम दुप्पट 10 पट भावात उद्योग हस्तांतरित केल्याचंही बोललं जात आहे। उमरगा तालुका आणि परिसरातील सुशिक्षित बेरोजगार आणि कुशल कामगारांना काम मिळावं, त्यांना रोजगार नोकरीची संधी उपलब्ध व्हावी हीच माफक अपेक्षा या औद्योगिक वसाहतीकडून होती। पण अनेकांनी नावापुरते उद्योग दाखवत जमिनी बळकावल्या आणि कालांतरानं लाखो रुपयांना जमिनी हस्तांतरितही केल्या, तर काहींनी बांधकामाच्या नियमाच्या बगाड्याला घाबरून फक्त सांगाडे उभे केलेले दिसतात आणि इतर काही उद्योग चालू आहे। त्यात परप्रांतीयांचा, बाल कामगारांचा भरणा मोठ्या प्रमाणात असल्यानं स्थानिक बेरोजगार युवक पुणे मुंबईला रोजगारासाठी स्थलांतरित होण्याची दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक उद्योगांची नोंद एका उत्पादनासाठी तर प्रत्यक्षात वेगळेच उद्योग चालू असून काही जमिनीवर तर चक्क शेतीत चालू असल्यानं औद्योगिक वसाहत कार्यालय नामधारी आहे की हस्तांतरणासाठी फक्त दलाली करण्यासाठी आहे, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमधून केली जातीये। तर याबाबत औद्योगिक वसाहतीचे उपअभियंता व्यंकट गंगाधरराव मुद्दे यांना भ्रमणध्वनीद्वारा संपर्क साधला असता त्यांनी औद्योगिक वसाहतीत उद्योग करण्याच्या नावावर घेतलेली जमीन पडीक अथवा शेती करत असलेलं निदर्शनास आल्यास कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया या जाहिरातींचा भडीमार करणारं शासन औद्योगिक वसाहत चालू करण्यासाठी निरुत्साही दिसतंय। एखादा उद्योग आणण्यासाठी आग्रही असणारे अनेक नेते पाहता स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकारण आणि शासनाने नियमाप्रमाणे पाठवलेल्या निधीच्या कामाचं उद्घाटन करण्यात व्यस्त दिसतात। अनेक वर्ष दुष्काळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात अडकलेल्या उमरगा तालुक्यातील बेरोजगारांवर मात्र उपासमारी आणि स्थलांतराशिवाय पर्यायच उरला नाहीये। एकीकडे केंद्र सरकार, राज्य सरकार राज्यातील आपल्या देशातील युवा तरुणांना, सुशिक्षित होणाऱ्या तरुणांना रोजगार मिळावा या कारणास्तव मुद्रा लोन योजना म्हणा किंवा वेगवेगळे उपक्रम राबवून मेक इन इंडिया अशा पद्धतीनं एक युवा बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे। पण इकडे एक वेगळे चित्र उमरगा शहरामध्ये दिसून येतं। हे जसं की आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत, उमरगा शहरातील औद्योगिक वसाहत म्हणजेच MIDC या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत। या उमरगा शहरातील औद्योगिक वसाहतीचं तसं पाहिलं तर वैशिष्ट्य खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगता येतं की शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 जुना 9 आणि नवीन 65 आणि लातूर गुलबर्गा राज्य महामार्ग या दोन्ही रस्त्याला संलग्न असलेला हा उमरगा शहरातील औद्योगिक वसाहतीचं क्षेत्र आहे। पण गेल्या कित्येक वर्षापासून या वसाहतीमध्ये, या औद्योगिक वसाहतीमध्ये चांगल्या नामवंत कंपन्या येण्याच्या प्रतीक्षेत या उमरगा तालुक्यातील तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील युवा रोजगार पाहत आहे। केवळ त्यांच्या हाताला, बेरोजगार हाताला रोजगार भेटण्याच्या प्रतीक्षेमुळे। पण होतं काय, प्रत्यक्षात घडतं काय या औद्योगिक वसाहतीमध्ये? आज आपण NTVच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी करण्यात आली। तर जसं की तुम्ही पाहू शकता, या जमिनीमध्ये कित्येक धनाढ्य लोकांनी आपल्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत, पण कुठल्याही पद्धतीचं काही प्रोजेक्ट या ठिकाणी चालू करण्यात आलेलं नाही। अनेक जमीन पडीक आहेत आणि तसेच काही जमिनीवर या ठिकाणी शेती, जसं की आता माझ्या पाठीमागं या ठिकाणी गव्हाची पेरणी केलेली आहे, गहू इथं उगवण्यात आलेले आहेत। आणि तसेच या ठिकाणी काही चालू केलेल्या छोट्या मोठ्या प्लांटवर आम्ही भेट दिली, पण त्या भेट दिलेल्या प्लांटवर तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी बालकामगार आहेत का किंवा वेगवेगळ्या कारणं विचारणा हेतू आम्ही पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर तेथील काही कर्मचाऱ्यांनी अडवणूक केली। त्यांचं स्पष्ट म्हणणं आलं की आमच्या कारखान्यात काय आहे हे आम्ही कुणालाही दाखवत नाही। म्हणजेच काय, नेमकं कारखाना दिसतंय एका नावानं आणि मध्ये प्रोडक्शन मात्र काय आहे हे कुणालाही ते दाखवत नाही। हे गुपित रहस्य नेमकं आहे तरी काय? उमरगा MIDC मध्ये, उमरगा औद्योगिक वसाहतीमध्ये नेमकं प्रोडक्शन होतंय काय, नेमकं उत्पादन आहे काय, हे पाहण्यासारखी बाब आहे। कारण इथं खूप काही औद्योगिक वसाहतीमधले छोटे मोठे जे प्लांट जे मोठ्या नावानं चालू आहेत, जे गजबजलेले आहेत काही प्रमाणामध्ये, पण तिथं प्रोडक्शन हे नेमकं होतंय, तयार काय निर्मिती होते हे मात्र खूप काही गुपित पद्धतीनं आहे। NTV न्यूज मराठीसाठी मी सचिन बेदरे, उमरगा, उस्मानाबाद।